अशोक खरात प्रकरणात सगळ्यात मोठी अपडेट घडली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर नाशिकमधील एसआयटी समोर आपला जबाब नोंदवला. जवळपास 3 तास चाललेल्या या चौकशीत काय महत्त्वाचे खुलासे झाले, काय आहेत त्यांच्यावरील आरोप आणि या प्रकरणाची नेमकी पार्श्वभूमी काय जाणून घेऊयात सविस्तर. यापूर्वी बहीण प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी पार पडल्यानंतर नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात सकाळीच रुपाली चाकणकर या विशेष तपास पथकासमोर हजर झाल्या. त्यांच्यासोबत त्यांचे कायदेशीर सल्लागारही उपस्थित होते. अशोक खरात प्रकरणाशी संबंधित विविध पैलूंवर, विशेषतः खरातशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत त्यांची कसून चौकशी करण्यात आली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः चाकणकर यांची चौकशी केली. सुमारे 3 तासांपेक्षा जास्त काळ त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. या चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे एसआयटीच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जातेय. या चौकशीला हजर होण्यापूर्वी चाकणकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की आज जो एसआयटीचा तपास सुरू आहे त्यांना काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि ती देण्यासाठी मी आली आहे. तपासात माझं पूर्णपणे सहकार्य राहील. तपास यंत्रणेला जी काही मदत लागेल ती निश्चितपणे केली जाईल असंही त्या म्हणाल्या. आज एसआयटीचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तरं त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील. त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांची जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणाने मी सहकार्य. अनेक प्रश्न आपल्या संदर्भात उपस्थित करण्यात आलेले होते. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण या अशोक खरातला कुठेतरी पाठीशी घातलं होतं असं देखील काहींनी त्या ठिकाणी विधान केलं होतं. या अनुषंगाने नेमका तपास आज होणार आहेत का, आपण नेमकं काय खुलासा करणार? मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल या तपासामधूनच त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. अंजली दमानी यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांनी डीजीना देखील भेटल्या तर तुमची चौकशी होत नाहीये असं म्हटलेलं होतं आणि तुमचा यामध्ये गुन्ह्यात सहभाग आहे असं देखील आरोपी वारंवार. मला या गोष्टीची कल्पना नाही. सकाळी गाडी आरोपी करावी अशी वारंवार जी मागणी आहे ती देखील केली जाते. या प्रकरणात आपण सह आरोपी करावं असं वारंवार त्या ठिकाणी मागणी केली जाते. कोण काय म्हटलंय किंवा कोणी काय बोललंय याची कल्पना मला नाही. आज जो तपास आहे त्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करेल ती माझी. सकाळी एक गाडी तुमच्या घरी आली होती MH15 नंबरची. त्या गाडीत कोण होतं त्याच्याबद्दल काय माहिती? आदरणीय पवार साहेबांचे ते कार्यकर्ते होते. महिला बालकल्याणच्या संदर्भात काल मला भेटणार होते पण त्यांना लय उशीर झाला आणि मी नाशिकला येणारच माहित नसल्यामुळं मग ते म्हणले तुम्ही कधी जाणार आहे त्याच्या आधी मला वेळ दिला तर ते मला भेट. सकाळी भेट झाली पण फार गडबडीत झाली. त्यांना म्हणलं बसून आता चहा घेऊ जा, मी निघतो. समता पतपेढी असेल किंवा जगदंबा चाकणकरांचा काय संबंध? याच्यामध्ये जी खाती होती ती सगळी बनावट खाती आहेत आणि ते सगळा अहवाल तुमच्या समोर येईल. या प्रकरणात अंजली दमानिया काय म्हणतायत पाहूयात. काही दिवसांपूर्वी मला असं सांगण्यात आलं होतं की एसआयटीकडे चौकशी ही फक्त त्या 9 महिलांची आहे ज्यांनी कंप्लेंट्स दिल्या होत्या आणि फक्त महिलांचा अँगल एसआयटी इन्व्हेस्टिगेट करेल. यानंतर मला सांगण्यात आलं की SP जे अहिल्यानगरचे आहेत ते फक्त सबता आणि जगदंब पतसंस्थेची चौकशी करणार आहे. मग प्रश्न असा की पॉलिटिशियन्सच्या सगळ्या याची चौकशी कोण करणार आणि याच्यावर पुढे कारवाई कोण करणार? रुपाली चाकणकरांची, सुनील तटकरे यांची, एकनाथ शिंदेची चौकशी कोण करणार? त्यावर मी हे पत्र डीजींना लिहिलं होतं. डीजींनी मला फक्त एवढंच सांगितलं की हे पत्र मी एसआयटीकडे फॉरवर्ड केलंय आणि आता हे याच्यावर कारवाई करण्यात येईल. तर त्याच्यानंतर आता ही जर कारवाई झाली असेल त्याचं मी स्वागत करते. अशोक खरात हे नाव गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात चर्चेत आहे. सिन्नर तालुक्यातील हा कथित भोंदूबाबा अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करायचा. मात्र त्याच्यावर महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आहेत. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आणि चौकशीची मागणी लावून धरली. या आरोपानंतर आणि वाढत्या दबावानंतर रुपाली चाकणकर यांनी मार्च महिन्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही चाकणकरांवर खरातला पाठीशी घातल्याचा आणि प्रकरणावर दबाव आणल्याचा गंभीर आरोप केला.
चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टवर संचालक म्हणून सुद्धा कार्यरत होत्या. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारनं एसआयटीची स्थापना केली. एसआयटीनं आतापर्यंत या प्रकरणातील अनेक संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत. सुरुवातीला रुपाली चाकणकर यांनी चौकशीला येण्यासाठी असमर्थता दर्शवल्याची बातमी होती, पण अखेर त्या आज नाशिकमध्ये एसआयटी समोर हजर झाल्या. चाकणकर यांनी यापूर्वीच आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं आणि सत्य लवकरच समोर येईल असं म्हटलं होतं. या चौकशीतून आता नेमकं काय समोर येतं, कुठला तपशील पुढे येतो हे पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करा अशी मागणी दैनिक खबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनेर यांनी केली आहे. आज राज्य महिला आयोगाच्या माजी ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांना एसआयटी चौकशीसाठी एसआयटी समोर बोलवलेलं आहे. आम्ही खरे तर पहिल्या दिवसापासून एसआयटीकडे मागणी केलेली आहे का या प्रकरणामध्ये अशोक खरातला पाठीशी घालायला. ज्यावेळेस मी अशोक खरातची बातमी 1 वर्षापूर्वी छापली होती माझ्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रात, त्याच वेळेस मला त्यावेळेस महिला आयोगाच्या ज्या तत्कालीन अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मला फोन करणं, त्यांच्या पीएनी फोन करणं, माझं वृत्तपत्र बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र देणं, त्यानंतर मला स्वतःला पत्र पाठवणे, माझ्याकडून खुलासा घेणं, हे सर्व पुरावे मी स्वतः एसआयटीकडे चौकशीला हजर राहून त्या ठिकाणी माझा जबाब नोंदवला आहे. आणि मी त्यावेळेस एसआयटीला देखील मागणी केली होती का रुपाली चाकणकर यांना त्या एसआयटी चौकशीसाठी बोलून आपण या गुन्ह्यामध्ये त्यांना सहआरोपी करा. आज खऱ्या अर्थानं त्यांना एसआयटी समोर बोलवलं आहे आणि आम्ही आज एसआयटीला या ठिकाणी मागणी करणार आहे का हे सगळे जे आम्हाला खऱ्या अर्थाने मला त्रास दिला गेला त्याचे सगळे पुरावे मी आपल्याकडे सादर केले. या पुराव्याच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध खरात यांच्याशी दिसून आलेला आहे का मुळात एखाद्या भोंदूबाबांनी बातमी छापणं आणि त्या बातमीच्या खुलासा आयोगाकडून एखाद्या पत्रकाराला असं टॉर्चर करणं या ठिकाणी त्या असणाऱ्या संविधानिक पद्धतीचा गैरवापर झालेला आहे. त्यामुळं या महिला आयोगाच्या ज्या माजी अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर यांना त्या एसआयटीने आज चौकशी करून या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करा अशी आमची मागणी आहे. त्यामुळे अशोक खरातवर खरं तर अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचे, आर्थिक फसवणुकीचे आणि अघोरी कृत्यांचे आरोप आहेत. त्यांचा मुलगा हर्षवर्धन यालाही यापूर्वी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. शिर्डी जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणात अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. याआधी रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास चौकशी पार पडली होती आणि आता रुपाली चाकणकर यांच्या जबाबामुळे या प्रकरणातील काही गुंतागुंतीचे धागेदोरे उलगडण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. एसआयटीचा तपास पुढे आणखी सरकणार असून यात कुठले मासे गळायला लागतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. या गंभीर प्रकरणात तुम्हाला काय वाटतंय? रुपाली चाकणकर यांच्या जबाबानंतर सत्य बाहेर येईल का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.